श्रुती आहेत त्यांना सांगतात. मग कशाचीही प्रतीती असो, अनिर्वचनीय प्रतीती असावी, तो मुक्त. बस कशाची प्रतीती आहे स्वतः. कशाची म्हणल्यावर कशाची प्रतीती येते. ब्रह्म सोडून सगळं. ब्रह्माची प्रतीती येते का. नाही, ब्रह्म सोडून सगळं. ब्रह्माची प्रतीती येत नाही. ब्रह्म सोडून प्रतीती रूप आहे त्याची प्रतीती येत नाही. ब्रह्म सोडून कशाची प्रतीती येऊ द्या मग. म्हणजे अगदी जगत प्रतीती, जगत अंतपाती प्रतीती किंवा परोक्ष प्रतीती किंवा शब्दानं आलेली प्रतीती, हे सगळी कशी आहे, मिथ्या आहे. किंबहुना अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची प्रतीती जरी आली तरी तीसुद्धा कशाची शब्दानं आहे की नाही दिसणाऱ्या घटापासून, गवताच्या काडीपासून, गवताच्या काडीची प्रतीती येते. गवताच्या काडीपासून ते प्रतीती आली म्हणे. मला आत्म्याची आली, देहाची आली, जीवाची आली, आहे की नाही. शेवटला ब्रह्माची प्रतीती आली, ते सुद्धा मिथ्या आहे, ते सुद्धा अनिर्वचनीय आहे. म्हणून कशाची शब्दाचा अर्थ असं इतका मोठा लांबलचक आहे. कशाची ब्रह्म सोडून कशाची प्रतीती. ब्रह्माची प्रतीती येतच नाही. किंबहुना ज्याची प्रतीती येते ते ब्रह्म नाही आहे. ब्रह्माची प्रतीती येत नाही म्हणण्यापेक्षा ज्याची प्रतीती येते ते ब्रह्म नाही.